की शंकराचार्य नाहीतरी आम्हाला विचारत नव्हते, मोदी आम्हाला विचारतात. तुम्ही गावात जर गेला आत्ता, वस्त्यांमध्ये गेला, तर तुम्हाला असं दिसतं की ज्यांनी आत्तापर्यंत गावामध्ये आणि एकमेकाला भेटल्यावर जे राम-राम म्हणत होते साध्या भाषेत प्रेमानं, ते आता आक्रमक पद्धतीनं जय श्रीराम असं म्हणायला लागले. लोक 2 कारणांनी धर्माच्या मागे गेले. एक, ज्या लोकांना असं वाटत होतं की आपली धार्मिक श्रद्धा जी आहे ती खरी आहे आणि ते पापभीरूपणाने या धार्मिक राजकारणातले डावपेच न ओळखता धर्म आणि धर्मांधता, धर्म आणि हिंदुत्व याची गल्लत करत ते त्याच्याबरोबर गेले. आजही ते मोठ्या प्रमाणावर. आज आपल्याला असं दिसतं, की शंकराचार्य नाहीतरी आम्हाला विचारत नव्हते, मोदी आम्हाला विचारतात. मोदी आम्हाला ओबीसीना जागा करून देत आहेत. मोदी आपल्या ज्या कोणाला दलित जातींना विचारलं नव्हतं, त्यांना विचारतायत. ह्या भावनेतून लोक आता त्या अर्थी धर्मापेक्षा धर्मांध राजकारणामध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याच्यात त्यांना मोठेपणा वाटतो. आता हे मोठेपणा कसं आहे, तुम्ही गावात जर गेला आत्ता अगदी, वस्त्यांमध्ये गेला, तर तुम्हाला असं दिसतं की ज्यांनी आत्तापर्यंत गावामध्ये आणि एकमेकाला भेटल्यावर जे राम-राम म्हणत होते साध्या भाषेत प्रेमानं, ते आता आक्रमक पद्धतीनं जय श्रीराम असं म्हणायला लागलेले आहेत. उत्तरेतलं आपल्याला माहितीच आहे की सियारामची जागा लोकांनी जय श्रीराम घेतली. म्हणजे सियाराममध्ये सीता आणि राम दोघं होते. त्याची जागा सीतेला कट्ट्यावर बाजूला बसवलं. आता मूर्तीसुद्धा सीतेची नाहीच आहे. देशभरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता अशा मूर्तीच मोठ्या प्रमाणावर होत्या. आता रामलल्लाच्या नावानं सीतेला बाजूला ठेवून एक नुसता राम प्रस्थापित केला. आणि लोकांच्या भावना अशा झाल्यात याच्यातून, की अरे, याच्या आधारे आम्ही आता असर्ट करू शकतो. आम्ही बहुसंख्य आहोत. आमचा बहुसंख्यक वाद आम्ही सांगू शकतो. आम्ही उतरंडीमध्ये श्रेष्ठ आहोत हे सांगू शकतो. कुछ लेना ना देना, परंतु एक पोकळ वल्गना अशा पद्धतीनं लोकांना एक सत्तेचा असा एक भ्रामक अनुभव येतो. एक मोठेपणाचा भ्रामक अनुभव येतो. एक एकजुटीचा भ्रामक अनुभव येतोय आणि त्या भ्रामक अनुभवापोटी लोक आपला विवेक विसरून आणि ह्याच्या पोटातलं दडलेलं राजकारण विसरून त्याच्या मागे जायला लागले.